बघतोय की बॅग्स कशा घेऊन जायच्या, कारण का एका बॅगेला मोठी ट्रॉली घेतली तर एका बॅगेला $60 आहे. परी परत तिकडे थांबली आहे आणि रोहित परत बॅग्स घेऊन चाललाय. सो जास्त बॅग असल्यावर असंही त्रास होतो. आमची जी फ्लाईट होती ती अजून 2 वाजता बोर्डिंग होतं, ते आता अजून डिले झालं आहे. नमस्कार, माय मराठी नवेळकर आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी मानसी तुमचं खूप खूप स्वागत करते. सो आज शनिवार आहे आणि आम्ही आता जस्ट निघालेलो आहोत. उबेर आलेली आहे, सगळं सामान लोड केलेलं आहे आणि सकाळचे 10 वाजून गेलेले आहेत आणि इकडे यांचं खेळणं चालू आहे. सो आम्ही जी उबेर केली आहे ती पॅक फुल मागे सगळं सामानाने भरली आहे आणि त्यामुळे मग परी आणि मल्हार असे मांडीवरती बसवले आहे. ते थोडंसं रिस्की आहे बट आता बसवलेलं आहे. आणि आता इथून 1.5 तास आहे एअरपोर्ट JFK, जे की न्यूयॉर्कमध्ये आहे. आणि इथून मग आता अजून 1.5 तास लागणार आहे. आता एक जस्ट 5 मिनिटात आम्ही पोहोचू. आमचे जे उबेरचे ड्रायव्हर होते ते पाकिस्तानी होते आणि त्यांनी खूप मदत केली बॅग्स लोड करण्यासाठी आणि अनलोड करण्यासाठी. सहसा इथे उबेरचे ड्रायव्हर एवढी मदत करत नाहीत. आणि इकडे एअर इंडियाचा गेट आहे. तो की बॅग्स कशा घेऊन जायच्या, कारण का एका बॅगेला मोठी ट्रॉली घेतली तर एका बॅगेला $60 आहेत आणि आमच्या 7 बॅग्स आहेत. सो बघतोय कसं काय होतंय ते. हाय, आर यू एक्साइटेड? आणि मला बसल्या स्ट्रोलरमध्ये. आर यू एक्साइटेड? जे असतात ते फ्री मिळतात इंडियामध्ये एअरपोर्टवरती, पण इथे पे करायला लागते. एक जी ट्रॉली आहे ती $6 आहे. सो आम्ही तीच ट्रॉली घेण्याचं बघतो आहे आणि त्याच्यावरती 2 ट्रॉल्या घ्याव्या लागतील. त्या ट्रॉल्या आहेत आणि तिथे रोहित पे करतो. सो ही घेतली आहे आणि मोठ्या ट्रॉलीबरोबर माणूस पण असतो. सो त्याला $7 एका बॅगेचे वेगळे, अशी जेवढे आपण बॅग्स ठेवले तेवढे त्याला पे करावे लागतील. परी रोहित आत चाललाय आणि परी तिथे थांबेल आणि मग आम्ही जाऊ दुसऱ्या या बॅग्स ट्रॉलीमध्ये घातल्यानंतर. मला आणि आता अजून एक ट्रॉली घेतोय रोहित. एकच ट्रॉली घेतली आणि या बघा फक्त ढकलायच्या आहेत, कारण का या बॅग पण ज्या दुसऱ्या बॅग्स आहेत ते या एका ट्रॉलीमध्ये पण मावणार नाही आहेत. थांबले आणि परी आणि रोहित आत गेले. उभी आहे. परी परत तिकडे थांबली आहे आणि रोहित परत बॅग्स घेऊन चाललाय. सो जास्त बॅग असल्यावर असंही त्रास होतो. एअर इंडियाचं काउंटर आहे. इथे आणल्या त्या बॅग कशा बशा. आता एकदा चेक इन केलं की मी झालो. एवढी जास्त गर्दी नाही आहे त्यामुळे लगेच आता चेक इन पण होते आमचं. लॉक लावायचा बॉक्स होता तो वेगळ्या ठिकाणी चेक इन करायचा. सो इथे तो चेक इन केला. ऑड साईज बॅगेज. आता सिक्युरिटी गेटच्या इथे आलेलो आहोत. जसं आमचं सिक्युरिटी चेक झाला मी खाली आलो आणि इथे समोर ड्युटी फ्री आहे आणि शॉप्स आहेत म्हणजे बरेचसे आणि रेस्टॉरंट्स पण आहेत. इकडे एक चॉकलेटचं स्टोर आहे आणि इकडे त्याचा टाइमपास चालू आहे. तोपर्यंत रोहित रेस्टरूमला गेला आहे. फ्रीमध्ये आलो आहे. रोहितला परफ्यूम बघायचं आहे सो ते करणार आहोत. हां, ड्युटी फ्रीमध्ये आलो आहे. रोहितला जस्ट चेक करायचं माझ्या फ्रेंडसाठी. आणि ही जी बॉटल आहे फक्त 500 बॉटल्स अवेलेबल आहेत वर्ल्डमध्ये आणि त्याची प्राईस आहे $2,300. चॉकलेटचं स्टोर. आमच्या गेटच्या इथे येऊन बसलो आहे आणि अजून
बोर्डिंग व्हायला एक 2 वाजता होणार. आता 1 वाजला आहे आणि आता आम्ही थेपले आणले तिकडच्याच न्यू जर्सीच्या इंडियन स्टोरमधून घेतले होते या. सो ते खाणार आहोत. जे थेपले घेतले होते ते थोडे तिखट लागले मुलांना, त्यामुळे मग ते काही जास्त त्यांनी खाल्ले नाहीत आणि मग फ्रेंच फ्राईज घेतले. That other side. Which plane? That's the people. That one that's far away. जी फ्लाईट होती ती अजून 2 वाजताचं बोर्डिंग होतं, ते आता अजून डिले झालं आहे. किती वाजता सुरू होणार आहे माहीत नाही. 1:45ला होणार होतं, आता 2:30ला होणार आहे. वरती गेम खेळतोय आणि परीचा हेडफोन लावलाय. परी तिकडे. ओ माय गॉड, रिअली? हेडफोन येते बघितलं. 2:45 वाजत आहे कारण अजून काही बोर्डिंग सुरू झालेलं नाही आहे. 5 मिनटात बोर्डिंग चालू होणार आहे आणि तिकडे थोडी लाईन लागली आहे. स्माईल देते परी. ते वालं प्लेन आहे आमचं. इथे सबमिट करायचं. आमची बोर्डिंग झाली आहे आणि बसलो आहे त्या जागेवरती. त्यांच्या ह्या 3 लागून सीट आहे. रोहितची तिकडे सीट आहे. आमच्या ह्या 3 सीट वेब चेकिंग करून आम्ही कन्फर्म केल्या होत्या, पण रोहितला पण सीट जी मिळाली होती ती थोडी मागच्या साईडला मिळाली होती. त्यामुळे मग आम्ही वेब चेकिंग करताना रोहितची सीट परत आमच्या बाजूला घेऊन एक्स्ट्रा पैसे देऊन ती बुक केली. ट्रेन आता हल्लं आहे थोडंसं, अजून टेक ऑफ घ्यायचं आहे. फ्लाईट आता आमची दिसते 14 तास 32-33 मिनटं आणि 3:30ला अरायवल दाखवत आहे. अजून टेक ऑफ करायचं आहे. आमचं टेक ऑफ झालं आहे. मल्हार झोपला आहे. बरेच आपले बॉलिवूडचे ऑप्शन दिसतात. सो अर्जित सिंगची गाणी आहे. झोपत होती ना, तुला पाहिजे प्यायला पण पाहिजे का? टेकअप झालं आहे. स्वतःच्या ड्रिंक सर्व करतात. माझं फूड आलं आहे आणि मी विगन घेतलं होतं. आता काय याच्यात पाव 1 आहे. हां, आणि 2 भाज्या आहेत. राजमा आहे, राईस आणि मिक्स भाजी. राईस आहे, दाल आहे आणि पनीरची भाजी आहे. चॉकलेट मूज आहे आणि सलाड आहे आणि परीला चिकन घेतलं आहे आणि चॉकलेट मूज आहे, ब्रेड आहे, सलाड आहे, राईस आहे आणि मिक्स आहे. खातोय ना? आलं आहे आणि आम्हाला अजून 7 तास आहेत. राईस आहे आणि डाळ आहे, एक बन आहे, एक फ्रूट आहे आणि एक सलाड आहे. पनीर राईस आहे आणि पनीरची ग्रेव्ही आय गेस आणि हे सलाड आहे ह्याचं छोलेचं आणि एक ते मूज आहे. हे फ्लाईट लँड होण्या अगोदरचं स्नॅक आहे व्हेज काठी रोल आणि चहा. आता किती मिनिटात तरी 51 मिनिट्स आहेत आमचं लँडिंग व्हायला.
झालो भारतामध्ये, आमची मुंबई प्लेन होतं आणि इथे परी आलेली आहे. आर यू हॅपी? असलं गरम बसवलंय तात्पुरतं बॅग्स पर्यंत जाण्यापुरतं उपयोगी आहे. You're in India. This is fun. You can walk also, Pari. लँडिंग केल्यानंतर इमिग्रेशन आणि बॅगेज क्लेमला जायला बराच वेळ लागतो, बरंच चालावं लागतं. मल्हार पण त्याच्यावरती आला. इमिग्रेशन क्लिअर झालं आणि आम्ही आता कस्टममध्ये आलोय. इथूनच रस्ता आहे आणि तिकडे पुढे बॅगेज आहे. अगेन परफ्यूम बघतोय कारण का तिकडे एअरपोर्टवरती मिळाला नाही न्यूयॉर्कला. मल्हार, अरे अगेन यू सॉ दिस, नाईस ना. एअरपोर्टला पण अशाच टाईपची एक कार होती चॉकलेटच्या स्टोरच्या इथे आणि इथे पण दिसली आहे. इथे आलोय, उतरता क्षणी इतका गरम होत आहे ना, खूप गरम होत आहे. बॅगेज क्लेम करायला चाललोय. रोहित ऑलरेडी तिथे आहे, मी रेस्टरूमला गेलो होतो. या बॅग मिळाल्यात, एक बॅग फक्त मिळायची आहे आणि हा बॉक्स पण आलाय सही सलामत. बॅग्स आमच्या मिळाल्या, स्टोलर पण मिळाला आहे. एक्सपिरियन्स चांगला होता, म्हणजे 14 तास बरोबर 14 तासात आली. म्हणजे तिकडनं डिले झाला होता चेक इन करण्यासाठी, बोर्डिंगसाठी, बट तरी पण आली बरोबर. आणि 2 मील होते आणि एक स्नॅक होतं. बट ते टूथब्रश आणि टूथपेस्ट हे बाकीच्या एअरलाईन्समध्ये ज्या येतात आणि कतारमध्ये देतात ते काही दिलं नाही. सो इकडे काहीच. आणि मुलांसाठी पण एक गुडी बॅग असते, सो ते पण इथे एअर इंडियामध्ये नव्हतं. बट असा हा एक्सपिरियन्स होता, चांगला होता. भेटला नाही आहे, मुंबई एअरपोर्टला नेहमी मिळतात आणि म्हणून आता परत इथे न्यूयॉर्कला केलं तसं पुढे एक ट्रॉली घेऊन जायची आणि ही एक ट्रॉली घेऊन जायची आणि तिकडे पुढे जो गेट दिसतो तिकडे कस्टम क्लिअर करायचं आणि त्याच्यानंतर मग बाहेर पडू शकतो. हां, मदतीला मिळाली आहेत. कस्टम क्लिअर झालं आहे आमचं आणि आता आम्ही बाहेर पडतोय आणि इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो. फायनली बाहेर पडतोय. आम्हाला रिसीव्ह करायला माझे दीर आले होते आणि सध्या आमचा जेटलॅग चालू आहे. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.